यस नक्कीच सलामीची जोडी रवाना होतीये कलंबोली संघाकडून असेल दशरथ देशमुख आणि संतोष गारे अशी सलामीची जोडी रवाना होतीये आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज असतील गोलंदाज शंकर कोंडे. यस जाऊया मैदानावरती स्टॅकेन वरती असेल फलंदाज सलामीचे फलंदाज संतोष गारे, नॉन स्टॅकेन वरती फलंदाज दशरथ देशमुख आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज शंकर कोंडे. पहिलाच बॉल टॅप केला जातोय हलकासा टॅप. एक धाव झाले ते कंप्लीट आणि एकच धावेत समाधानी मानावे लागते. एक धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन केलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 या आकड्यावरती. दुसरा चेंडू स्वेर चेंडूची झाली ते सांगता स्वेरच्या माध्यमातून एक अतिरिक्त बोनस भेटला जातोय आणि बोनस धावेच्या मदतीने धावफलकामध्ये ऍड होतील एक धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय दशरथ देशमुखच्या बॅट मधून आलाय फाईन लेग झोन मध्ये. हा या इनिंग मधला पहिला चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा मिळतील 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. सहा धावा लागल्याच स्कोर कार्ड वरती. 2 चेंडू समाप्तीवरती आलेत. पहिल्या चेंडूवरती आले होते एक सिंगल, त्यानंतर आला होता सुवेर आणि आता आलाय चौकार. 6 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. शंकर कोंडे गोलंदाजी मार्क वरती सज्ज. पहिला मांडरी पावल्याचं षटक हाताळताना तिसरा चेंडू गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू जातोय सीमारेषे जवळ आलाय पुन्हा एकदा. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा लागला स्कोर कार्ड वरती 10 या आकड्यावरती. एकदा फटका सजवला जातोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय पण चेंडू जातोय सीमा रेखा पार आणि या स्पर्धेमध्ये पहिली चौकार हॅट्रिक नोंदवली जाते दशरथ देशमुख याच्या नावावरती. 4 धावा मिळतात. 4 धावांच्या मदतीने धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. हा आलाय दशरथच्या बॅट मधून सनसनी केच करणारा हा संघर्षाचा षटकार. विचार करायला गेला ना तर पहिल्या चेंडूवरती आली होती सिंगल, त्यानंतर आला तर सुवेर,
त्याच्या पुढच्या 4 चेंडूवरती 4 मोठे फटके पाहायला मिळालेत. बॅक टू बॅक 3 चौकार 1 षटकार. आता शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. ऑन स्ट्राइकवरती फलंदाज दशरथ देशमुख तसेच आमचे अशरणे गावचे रवींद्रजी ठाणगे यांचं सुद्धा आगमन झालं. यांना सुद्धा विनंती असेल की स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आणि आपल्या स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत. तसेच उमरोली शिवसेना शाखा प्रमुख यशवंतजी लोंगले यांचं सुद्धा आगमन झालं. यांना सुद्धा विनंती असेल की स्टेजवरून स्थानपन्न व्हायचं आपल्या स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत. शेवटचा चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाला झाले समाप्ती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर स्कोर कार्ड वरती धावा लागल्या आहेत 20 या आकड्यावरती. सांघिक कोड्यातला दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज गणेश कोंडे. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर पहिल्या षटकात माइंडरी प्रॉब्लेमच्या षटकात शंकर कोंडे या गोलंदाजाने 20 धावा खर्च केल्या आहेत. आता स्ट्रायकिंग वरती असेल फलंदाज संतोष गारे, त्याच्या समेत गोलंदाज गणेश कोंडे. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कोणतीही चुकी नाही. विकेट क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती आले विकेट. संतोष गारेला परतावं लागेल ओटोडीचे. दुसरा चेंडू सुंदर फटका लॉफ्टेड हिट केलाय पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. कोणतीही चुकी नाहीये. बॅक टू बॅक विकेट लागली जाते. ऋषीच्या पारीचा अंत. दुसरा हादरा बसला जातोय तो कळंबोली संघाला. करायला गेलं तर 20 धावा खर्च केल्या होत्या शंकर कोंडे या गोलंदाजाने. तशी गोलंदाजी साकारताना दिसत नाहीये. 2 बॉलवरती 2 विकेट पाहायला मिळालेत. न्यू बॅट्समन झालेत रवाना ज्ञानेश्वर. विकेट हॅट्रिकच्या गदारावरती पुन्हा एकदा फटका लगावलाय आणि ही ते चेंडू आलाय डॉट. 3 चेंडू समाप्तीवरती. धावसंख्या स्थिर असेल. 2 विकेटच्या अंतिम 20 या आकड्यावरती. कोणत्याही प्रकारचे धाव अजूनही खर्च केले नाही गोलंदाज गणेश या गोलंदाजाने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि यष्टी रक्षकाकडे मोठी चुकी. प्रयत्न केले होते पण चेंडू जातोय सीमारेखा फार. लॉंग स्टॉप मध्ये आला. पुन्हा एकदा चौकार.
वैयक्तिक धावा खर्च केल्यात फक्त 4 आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी गमावल्यात. अजून एक चेंडू, शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हर मधला. पुन्हा एकदा फटका लॉफ्ट केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार पण चेंडू विकेटचं पतन सुंदर झेल पाहायला मिळतोय आणि अजून एक झटका बसला जातोय तो कलंबोली संघाला ज्ञानेश्वरच्या मार्फत. या फर्स्ट राऊंड मध्ये लास्ट मॅच आपल्या भेटीस येईल. दोन्ही संघांनी नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचे. आपल्याला विनंती आहे, शेलू विपक्ष चिंचवली संघ. दोन ओव्हरचा खेळ समाप्तीवरती आलाय. 2 षटकांचा विचार करायला गेलं तर धावा लागल्यात 12च्या सरासरीने. धावफलकावरती 24. पहिल्या षटकात आल्या होत्या 20. त्यानंतर आल्या दुसऱ्या षटकात 3 महत्वपूर्ण विकेट घेताना गणेश या गोलंदाजीच्या वरती 4 रन आणि या 4 रनच्या मदतीने 24 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. आणि सांघिक कोटे तर तिसरं, तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज आमिर. न्यू बॅट्समॅन रवाना झालेत. कळंबोली संघाकडून असेल फलंदाज योगेश, ऑन स्ट्राइकेट वरती फलंदाज दशरथ, सलामीचे फलंदाज. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, कार्पेट पद्धतीने ढकलून देण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव केली, कंप्लीट. एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरके जाऊन पोहोचेल ते 25 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग वरती असतील न्यू बॅट्समॅन योगेश. आमिर या गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवरती आला ही सिंगल धाव आणि संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. दुसरा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पण इथे आली आहे विकेट. अजून एक विकेटचं पतन योगेशच्या पारीचं. तर पहिल्या चेंडूवरती परतावं लागतंय. ओट दोन चेंडू समाप्तीवरती आले. 2 चेंडूचा विचार करायला तर गेलो तर पहिल्या चेंडूवरती आली होती सिंगल, त्यानंतर आली विकेट. योगेशला परतावं लागलाय. आता न्यू बॅट्समॅन झालेत रवाना. फलंदाज असतील दर्शन, गोलंदाजी मार्क वरती सज्ज पुन्हा एकदा आमिर. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडूची झाली इथे सांगतात. निर्धाव चेंडूच्या मदतीने 3 चेंडू आले समाप्तीवरती आणि संघाची धावसंख्या असेल स्थिर ती 25 या आकड्यावरती. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय निर्धाव. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात आल्या होत्या 20, त्यानंतर आल्या 4 आणि आता या षटकाचा विचार करायला गेलं तर 4 चेंडू मध्ये आली 1 धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश पाहायला मिळते दोन्ही गोलंदाजामार्फत. पुन्हा एकदा फटका लगावला जातोय. लॉंग द कार्पेट मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव केली इथे कंप्लीट. एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 5 चेंडू समाप्तीवरती आले. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील आणि ऑन स्ट्रायकिंग वरती फलंदाज सलामीचे फलंदाज अजूनही दशरथ. त्यांच्या मार्फत पहिल्या षटकात आल्या होत्या त्या 20 धावा. पहिल्या षटकात 20 धावा आल्यात आणि त्याच्यानंतर या 11 चेंडूंचा विचार करायला गेलं ना तर फक्त धावा आल्यात त्या 6.
सुंदररित्या कमबॅक पाहायला मिळाले बुतुली संघाकडून. सुंदर गोलंदाजी. थोडी दिशा भरकटताना दिसत आहे गोलंदाज आमिर. वाईट चेंडूची झाली ते सांगताय का अतिरिक्त बोनस एक धाव ऍड केली जाईल धाव फलकामध्ये. धाव संख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा ऑफ ट्रॅकर चेंडू उडवण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. जेलची संधी. जजमेंट चुकलं पण चेंडू जाते सीमारेषे जवळ आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि इथे धाव बाद व्हावं लागेल दर्शन या फलंदाजाला. 3 षटकांचा खेळ समाप्तीवरती आणि संघाची धावसंख्या असेल 28 या आकड्यावरती. ओटुडीचे वरती आलाय. शेवटच्या चेंडूवरती धावबाद व्हावं लागलं दर्शन या फलंदाजाला. न्यू बॅट्समन झाले रवाना सौरभ. 3 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती. ती 28 या आकड्यावरती. शेवटचं षटक असेल आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज नरेश. ऑन स्टॅकेट वरती फलंदाज अजूनही तैनात दशरथ देशमुख कळंबोली संघाचा. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट पद्धतीने ढकलून देण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. क्षेत्ररक्षण निसाळ पाहायला मिळतंय. सुंदररित्या 2 धावा इथे केल्या आहेत कंप्लीट. 2 धाव्यांच्या मदतीने धावा फलकावरती लागल्या. धावा 30 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव कन्वर्ट केली आहे. सुंदर बॅटिंग पाहायला मिळते दशरथ देशमुख यांच्या मार्फत. पुन्हा एकदा सुंदर फटका लगवण्याचा प्रयत्न. आता झेल बाद व्हावं लागतंय फलंदाज दशरथ देशमुखला. अजून एक झटका बसला जातोय. 2 चेंडू समाप्तीवरती आले आहेत आणि संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. तहसील 4 पहिल्या चेंडूवरती आली होती दुहेरी. त्यानंतर आली विकेट. नरेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. तिसरा बॉल. पुन्हा एकदा चेंडू सुंदररित्या हाताळला जातोय. गोलंदाज नरेशच्या मार्फत चेंडू आलाय निर्धाव. 3 चेंडू समाप्तीवरती आलेत. अजूनही 3 चेंडू उर्वरित असतील या पहिल्या इनिंग मधले. नेक्स्ट कॉल असेल शेलू विपक्ष चिंचवली संघ. दोन्ही संघ उपस्थित झालेत. आपल्याला विनंती असेल की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा सुंदर फटका लगावला जातोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आलाय हा. पुन्हा एकदा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा मिळतील 4. संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. ओटोडीचे
सुंदर गोलंदाजी. चौकार खर्च केल्यानंतरच सुंदररित्या निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज नरेश. 5 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या असेल 34. चेंडू संघ उपस्थित झालाय. चिंचवली संघाचा कर्णधार. आपल्याला विनंती असेल की नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय. शेवटच्या चेंडूवरती आली इथे विकेट. 4 षटकांचा खेळ समाप्तीवरती आला. 4 षटकांचा विचार करायला गेला तर कळंबोली संघाच्या धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 34. आता येणारे 24 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असणार आहे ती बुतवली संघाला. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. शेलू संघ आणि टॉस केला जातोय. या दिवसातील पहिल्या राऊंड मधली ही शेवटची मॅच. चिंचवली संघाचा कर्णधार आणि शेलू संघाचा कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे. हॅलो. चला जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय बुतिवली बनाम कलंबोली या ठिकाणी आपण पाहतोय चालू असलेले मॅच दरम्यान जर पहिल्या इनिंगचा विचार करायला गेला तर बॅटिंग साकारताना मात्र 34 धावा धावफलकावरती कलंबोली टीमच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आता बुतिवली टीमला विजयासाठी 4 षटकांमध्ये करायचे आहेत 35 धावा.
काय होतंय ते पाहूया. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली बुतिवले टीमची. एकीकडे आपण पाहतोय शंकर तर दुसरीकडे महेश बॅटर. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ज्याची ओळख आहे केळझर टेनिस क्रिकेटमध्ये उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून ज्याला ओळखलं जातं तो संतोष गारे सध्या गोलंदाजी मार्कवरती. जे हनुमान कलंबोली आणि त्याच्या विरोधात बुतिवले टीम. पहिला बॉल यावेळी पडला जातोय राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहायला गेलं तर, परंतु पहिलाच दे धक्का यावेळी परतावं लागतंय शंकर या फलंदाजाला. काय सुरुवात केली आहे ती मात्र संतोष गारेने. आक्रमकता जरूर होती शंकरच्या बॅटमध्ये परंतु लांबी देण्यात अपयश आलं आणि या क्षणी मात्र लॉंगॉन रिजनचा क्षेत्ररक्षक तैनात झाला आणि पहिला झटका झेलबाच्या स्वरूपात लागलाय तो टीम बुतिवलीला. कमांड डीजे. पहिला झटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. कालच्या दिवसाची सुरुवात दुकान खुली नाही तो कर्फ्यू लग गया. आणखी एक चांगला बॉल यावेळी पाहायला मिळाला आहे संतोष गारे. एक आक्रमकता आहे, अनुभव आहे त्याच्याकडे आणि तोच अनुभव सध्या मैदानात गोलंदाजीत उतरवला जातोय. पहिल्या बॉलवरती विकेट जरूर प्राप्त झाली. त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर दुसरा बॉल डॉट आलाय वन डाऊनच्या विकेटवरती. बॅटर मैदानात दाखल झाले परंतु इथे सध्या गुंगारा दिलाय फिल्डरला. थर्डमॅनचा खेळाडू मात्र गुंगारा घेताना दिसलाय परंतु यावेळी बॉलने फसवलं आणि इथे मात्र 4 धावा धावपलकावरती लागल्या जातील. श्री गणेश धावत संख्येचा टीम बुतिवलीचा. कमांड डीजे. बाल बाल बचावलेत. प्रयत्न चांगला होता परंतु या क्षणी एकच धाव धावपळकावरती जरूर लागली जाईल. हे एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 4 बॉलचा तरार संपला. एका विकेटचं नुकसान आणि 5 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. आमदार चषक 2023 आपण पाहतोय. शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय शरददादा टाणगे यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य आणि या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या दिवसापासून बऱ्याचशा कमेंट्स मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात जिथे मात्र या स्पर्धेची फार मोठी ओळख निर्माण होताना दिसून येते. आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलच्या मदतीने 5 बॉल समाप्ती पथावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अगदी पुढ्यात बॉल होता लोअर फुलटॉस परंतु यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाने थोडी चुकी केली. प्रयत्न केला गेला होता परंतु इथे मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावपळकावरती धावा लागल्या गेल्या ते एका विकेटच्या नुकसानी 7 आकड्यावरती. कमांड डीजे.
कडक गोलंदाजी मार्क वरती जानमान कलंबली संघाकडून दर्शना गोलंदाज पाहायला मिळतोय. समोर आहे बॅटर आमिर. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न आमिरचा, परंतु सरळरित्या कीपरच्या हातात हा बॉल पाहायला मिळाला. जानमान कलंबोलीची मास्टर माइंड सध्या आपण पाहायला गेलं तर दशरथ देशमुखकडे जरूर पाहावं लागेल, कारण एकीकडे आता मात्र हवाई सफर क्षेत्ररक्षक तैनात होणार आणि इथे मात्र या बॅटरला परतावं लागेल. आमिरच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा एक करारा झटका जरूर दिलाय दर्शन या गोलंदाजाने टीम बुतिवलेला. आव्हान तसं कठीण नव्हतं बुतिवले टीमसाठी, परंतु पाहूया. पुन्हा एकदा चांगला स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी आपण पाहतोय बॉल जातोय सीमारेषे बाहेर येतोय. तो एक अट्रॅक्शन वाला चौकार आणि खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल बॅटर गणेश आपण पाहतोय. सध्या मैदानात एक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली, त्याच्यानंतर विकेट जरूर प्राप्त झाली आणि त्या विकेट नंतर गणेशला मैदानात पाचारण जरूर केलं गेलंय. एस चिंचोली संघ इथे टॉस जिंकला आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते टीम शेलूला. दोन्ही संघ आपण तयारीत राहायचंय आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चौकार आला, चौकाराने अशा जरूर पल्लवित झाल्यात. आणखी एक चांगला स्ट्रोक डिफाईन लेग रिजन कडे सीमारेखा बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार गणेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हे मैदान गणेश साठी लाभदायक आहे म्हणायला गेलं तर. मला आजही ती स्पर्धा आठवते, नाईटची रजनी होती आणि या ठिकाणावरून याच मैदानाच्या रजनीवरती मात्र त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, जरा जोरदार टाळ्या गणेशच्या बॅटरसाठी होऊन जाऊ त्या मैदानात, कारण त्यांनी आतापर्यंत जर पाहायला गेलं तर तीनही फटके आल्या आल्या 3 चौकार लगावलेत. चौकार हॅट्रिक कंप्लीट झाली आणि या चौकार हॅट्रिकच्या मदतीने आता धावा जाऊन पोहोचल्यात 19 या आकड्यावरती. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. टिप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होता, परंतु वेट अँड वॉच या भूमिकेत पाहायला मिळाले. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा वाजवे खेळ संपलाय आणि 10च्या सरासरीने अद्याप धावा कुठल्या गेल्या आहेत. टोटल धावसंख्येची गरज आहे ती मात्र 35. आता येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती 15 धावसंख्येची. कमांड डीजे.
जाऊया मॅचकडे. राईट आर्म आउट द विकेट. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेमध्ये खेळले गेले होते परंतु एकच धाव यावेळी येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. संघी खोड्यातलं तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती ज्ञानेश्वर. फुलार लाईनचा वापर आणि यावेळी काय करतंय इथे फलंदाजाला परतावं लागेल. ऐन मुक्याच्या वेळी घंटा कशी वाजते तसा प्रकार आता मैदानात टीम बोतिवलीच्या बाबतीत पाहायला मिळणार का? कारण महत्वपूर्ण विकेट पाहतोय. आमची लाईव्हची संपूर्ण टीम सज्ज झालेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ना तर या आमदार चषकाचे आयोजन करते आहेत ओमकार क्रीडा मंडळ आशाने. आणि आमच्या लाईव्हच्या माध्यमातून कमेंट्स आम्हाला जरूर आल्यात. सूरज दादा मोरे जे कोणी असतील करत नाव त्यांचं सूरज मोरे आहे. त्यांनी कमेंट जरूर दिले. खूपच सुंदर असं आयोजन आशाने टीम मनापासून आपला आभारी आहे. आणि बाला टोंबरे यांचं आजच्या दिवसात उशिरा का होईना परंतु नक्कीच आगमन झालं. आपलं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. लहू हा बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजनचा फटका इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी मात्र चुकली आणि यावेळी दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट झाली आहे आणि या दोन धावेंच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतील. ते अद्यापपर्यंत 23 या आकड्यावरती अजूनही 9 बॉलचा थरार बाकी आहे. काय घडेल या सामन्यामध्ये सांगू शकत नाहीये कारण आतापर्यंत 9 बॉल शिल्लक असताना धावसंख्येची गरज असेल ती 12 या आकड्याची. आणखी एक डॉट बॉल. मिस्टर एक्स यांच्याकडून सुद्धा छान आयोजन अशी कमेंट जरूर आले. आपलं मनापासून आभारी आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा. आता मात्र धोका जरूर निर्माण झालाय. फुटवर्क चुकलं इथे गोलंदाजाचं आणि तिथे मात्र दंडित केलं गेलं. ते मात्र पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला 24 धावा. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. इथे एकेरी स्वरूपातली धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. 25 धावा धावपळकावरती लागल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. अटीतटीचे मॅच पहा. पहिल्या 2 षटकांमध्ये सरासरीचा जर विचार करायला गेला तर 10च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्या. समन्वय साधला जरूर परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या षटकात आणि चौथ्या षटकात 12 बॉल आणि 15ची गरज असताना आता मात्र या षटकात धावा फार तुटपुंज आल्यात मी तर म्हणेल. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. यावेळी फळीची कडा घेऊन सरळरित्या बॉल कीपरच्या हातात. आता मात्र ते धक्का सध्या पाहायला मिळतोय तो मात्र कलंबोलीच्या बाजूने बुतिवली टीमला दिला जातोय. दरम्यान इथे 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. दादा टाणगे तुमच्या या स्पर्धेचं खूप असं आयोजन आणि कमेंट कोणाकडून आले ते सुद्धा ऐका. परेश दादा लोंगले यांच्याकडून आलेत. उमरोले टीमचे खंदे पाटीराके एक ज्येष्ठ खेळाडू ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट डीजे मास्टर.
6 बॉल आणि 10 रन्सची गरज आहे. काय घडतंय मैदानात ते पाहूया. सामना दोनही संघाच्या बाबतीत तितकाच तुल्यबल आहे, कारण जो जिंकेल तो दुसऱ्या फेरीत जरूर जाईल. त्यानंतर पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आपल्या भेटीला जरूर येईल. शेलू आणि त्याच्या विपक्ष टीम चिंचवली. इथे आणखी एक विकेट पाहायला मिळतीये. ओत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. आता घर फिरलंय, घराचे वासे फिरायला सुरुवात झाली आहे. ती मात्र टीम बुतिवलीची. झटक्यांवरती झटके आलेत आणि त्यातून मात्र सावरताना आता बुतिवली संघ अडकीत त्यात जरूर सापडलाय. यस, अंपायर डिसिजन. इट इज वाईट बॉल. वाईटच्या मारण्याक अतिरिक्त बोनस मिळेल असं म्हटलं जातं ना, बुडत्याला काठीचा आधार आहे. परंतु यावेळी मात्र प्रवीण सारखा बॅटर आहे, त्याच्यात ताकद आहे या का सामन्याला आपल्याकडे खेचून आणण्याची. कारण पहिल्या बॉलवरती गोलंदाज ऋषीने झटका जरूर दिलाय विकेटच्या स्वरूपात. त्याच्यानंतर वाईट बॉलची फेकी केली आहे. यस, अंपायर डिसिजन. इट इज नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. समीकरण बदलायला वेळ लागत नाहीये. आता पहा, प्रति चेंडू दबा कुटायचे होते, परंतु इथे मात्र आता नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. यस, इट इज वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. वाईटच्या मारण्याक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर लागला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 28 या आकड्यावरती. येणारे 5 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. सामना बुतिवलीच्या बाजूने जरूर झुकत होता, परंतु या सामन्याला आता कठीण परिस्थितीत आणलाय गोलंदाज ऋषी याने. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय ऋषी हा गोलंदाज. फार चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. पुलर लाईनचा वापर जरूर केला गेला होता, परंतु या क्षणाला फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सही सलामत पाहायला मिळाले. एक धाव कंप्लीट झाले आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अद्यापपर्यंत 29 या आकड्यावरती. 29 रन्स स्कोर बोर्ड. 6 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील ते अद्यापपर्यंत 4. 6 धावसंख्येची गरज, 4 बॉल शिल्लक आहेत. सामन्यात अटीतटीची लढत आहे. खरं म्हणायला गेलं तर बुतिवली की त्याच्या विरोधात कलंबोली, कोण संघ या ठिकाणी सामना जिंकताना दिसणार आहे. आदरणीय बंधूदादा मिरकुटे यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन झालं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करेल या ठिकाणी अतुलदादा घरत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण बंधूदादा मिरकुटे यांना सन्मानित करायचंय. प्रशांत दादा ठोंबरे यांना विनंती की आपण बंधूदादा मिरकुटे यांना सन्मानित करायचंय.
पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न, यावेळी एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आती घाई आणि यावेळी मात्र फलंदाज संकटात जाई. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र या बॅटरला परतावं लागतंय. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 30 या आकड्यावरती. येणारे 3 बॉल आणि गरज असेल ती मात्र 5 धावसंख्येची. ते करायच्या होत्या 10 धावा, परंतु इथे गोलंदाजांच्या चुकीमुळे 3 बॉलमध्ये 5 जरूर आल्यात आणि आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये 5 करायचे आहेत. परंतु गोलंदाज तितक्या मोठ्या चुका पहिल्या 3 बॉलमध्ये ज्या केल्या तिथे करताना दिसेल का? ऋषी हा गोलंदाज आहे जरूर आणि न्यू बॅटर मैदानात दाखल झाले प्रतीक. सध्या समालोचक काय बोलतोय त्याच्याकडे नक्कीच मी गोलंदाज ऋषी यांचं लक्ष जरूर नाही आहे, कारण अटीतटीची मॅच मी म्हटलं होतं की बुतिवली की कलंबोली या दोन संघादरम्यान चालू असलेला हा क्रिकेटचा संघर्षमय प्रवास पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे 3 बॉल आणि गरज असेल ती 4 धावसंख्येची. फुल्लर लेंथ, यावेळी आपण पाहतोय फुलटॉस बॉल. या क्षणी मात्र 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 33 या आकड्यावरती. आता येणारे 2 बॉल आणि गरज असेल ती 2 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. फटका बसला तर मॅचचा हिरो, अन्यथा 0. कारण गोलंदाज सरशी की फलंदाज सरशी ते पाहूया. इथे विकेट जातीये, जबरदस्त मोठी विकेट. लास्ट बॉल आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र कंपल्सरी चेसिंगच्या नियमावरती या ठिकाणी मला वाटते कलंबोली संघ विजयी होऊ शकतो. एक बॉल 2 धावसंख्येची गरज. सीधी बात, नो बकवास. समोर आहे बॅटर लक्ष्मण. या ठिकाणी मात्र कलंबोली संघ विजयी झाला. विजय संघाचे अभिनंदन. तर बुतिवली संघ आपल्या या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल गोड गोड कौतुक.
मॅच